मित्रांनो, आजचा दिवस देशाच्या राजकारणासाठी आणि महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचा होता. कारण की आज दिवसभरामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा हा दमदार आणि शानदार विजय मित्रांनो सर्वांनाच दिसला. कपिल सिब्बल प्रचंड आक्रमकपणे सुप्रीम कोर्टामध्ये आपली बाजू अतिशय रोखठोकपणे मांडत असतानाच शिंदे सेनेला जबर धक्का त्यांनी दिलाय. शिंदे सेनेला उघड्यावर उघडे धक्क्यावर धक्के देत कपिल सिब्बल यांनी थेट सुप्रीम कोर्टालाच आपल्या बाजूने खेचलं. अशा प्रकारचा युक्तिवाद झाल्यामुळे आज संपूर्णपणे नेमकं काय घडलं, उद्धव ठाकरेंचा विजय शिवसेनेच्या घटनेच्या बाबतीमध्ये, शिवसेना पक्षाच्या चिन्हाच्या बाबतीमध्ये, एकनाथ शिंदेंच्या आमदार अपात्रता प्रकरणामध्ये आणि निवडणूक आयोगाच्या बद्दल नेमकं आज दिवसभरामध्ये काय घडलंय याचा आपण महत्त्वाचा आढावा आज मित्रांनो घेणार आहोत. आणि आजच्या या सुनावणीमध्ये कपिल सिब्बल यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची बाजू अतिशय कमकुवत असल्याचं सध्या दाखवलं आणि इथेच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा शानदार आणि दमदार विजय झाल्याचं तुम्हाला दिसून येत आहे. मित्रांनो, आज सुप्रीम कोर्टाची सुनावणी सुरू झाली. पहिल्यापासूनच अगदी पहिल्या मिनिटापासूनच तब्बल सव्वा तासाच्या या सुनावणीच्या दरम्यान पहिल्या मिनिटापासून शेवटच्या मिनिटापर्यंत कपिल सिब्बल प्रचंड आक्रमक दिसले. त्यांनी शिवसेनेच्या घटनेच्या सुरुवातीपासूनच ते शिवसेनेच्या पक्षचिन्हापासून एकनाथ शिंदे कसे फसले या सगळ्या पायऱ्यांची किंमत मोजावी लागणार असं थेट त्यांनी सुप्रीम कोर्टाला म्हटलं आहे. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे वाभाडे काढत भारतीय जनता पार्टीला देखील त्यांनी धक्केवर धक्के देण्यास इथे कमी देखील पडले नाहीत. मित्रांनो, सुप्रीम कोर्टामध्ये कपिल सिब्बल यांनी पहिल्यांदा म्हटलं एकनाथ शिंदेंनी शिवसेनेची घटना मान्य नसल्याचं 2018ला म्हटलं आहे. शिवसेनेची घटना कुठे लिखित नव्हती, परंतु केंद्रीय निवडणूक आयोगानेच मित्रांनो मान्य केलं आहे की 2018ला या नियुक्त्या ज्या झाल्यात त्या नियुक्त्या उद्धव ठाकरेंनी केल्यात. 2019ची विधानसभा निवडणूक, 2019ची लोकसभा निवडणूक या सगळ्या निवडणुका 2018च्या आणि 1999च्या या दोन्ही घटनेवरती आधारित होत्या आणि उद्धव ठाकरेंनीच एकनाथ शिंदेंची गटनेता विधिमंडळ गटनेता पदी निवड केल्यामुळे या सगळ्या घटनेच्या बाबी उद्धव ठाकरेंच्या बाजूने असताना केंद्रीय निवडणूक आयोग आता कुठे फसलंय याची पुरेपूर कल्पना त्यांनी सुप्रीम कोर्टात दिली. कारण जेव्हा पक्षाचा चिन्हाचा निकाल देत असताना निवडणूक आयोगाने मात्र सध्या ही बाजू एकनाथ शिंदेंच्या बाजूने धरली होती. मात्र मित्रांनो, ते उद्धव ठाकरेंच्या बाजूने कसा निकाल फिरला हे आज कपिल सिब्बल यांनी सांगितलं. कारण की निवडणूक आयोगाने म्हटलं होतं की 2018ची घटना अस्तित्वात नाही. मग घटना जर अस्तित्वात नाही तर एकनाथ शिंदेंचं सरकार महाराष्ट्रात कसं निर्माण झालं, त्यांना गटनेतेपदी कसं निवड केली, या सगळ्या घडामोडी पुढे आणल्या आणि एकनाथ शिंदेंना जे पद दिलं गेलं मुख्य नेता ते शिवसेनेच्या घटनेमध्ये आज तागायत. 1966 पासून ते 2026पर्यंत मुख्य नेता या पदाचा कुठेही उल्लेख नाही. शिंदेंना मुख्य नेता पद कुणी दिलं, धनुष्यबाण त्यांना एकनाथ शिंदेंना दिलाच कसा, यावरती आज ठाकरेंच्या वकिलांनी आयोगावरती शाब्दिक बॉम्ब फेकले आणि आयोग मात्र नेस्तनाबूत झाल्याचं चित्र यावेळी सगळ्यांनाच पाहायला मिळालं. मित्रांनो, या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीमध्ये आता कपिल सिब्बल यांनी पक्ष घटना, लोकप्रतिनिधी कायदा आणि निवडणूक आयोगाच्या अधिकारावरती बोट ठेवत शिंदे गटासह आयोगाच्या भूमिकेवरती गंभीर असे प्रश्न निर्माण केले. सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादाचा पुढचा भाग मांडून त्यामुळे कलम 19C अंतर्गत मिळणारे संघटनेचे स्वातंत्र्य आणि पक्षांतर्गत लोकशाही या मुद्द्यावरती न्यायाधीशांचं म्हणणं घेतलं आणि पूर्ण झाल्यावर एकनाथ शिंदेंची संपूर्ण शिवसेना ही अपात्र असल्याचं म्हटलं आहे. शिवसेनेच्या सुनावणीमध्ये 19C आणि 10वा परिशिष्ट याद्वारे एकनाथ शिंदेंची शिवसेना तेव्हाच
अपात्र झाली. एकनाथ शिंदेंनी 2.5 वर्ष बेकायदेशीर महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलं. लोकशाही नसून ती हुकुमशाही होती आणि केंद्रीय निवडणूक आयोग हे एकनाथ शिंदेंच्या इशाऱ्यावरती कसं नाचत होतं याची संपूर्ण पुरेपुरी जाण यांनी सुप्रीम कोर्टाला करून दिल्यामुळे या ठिकाणी सुप्रीम कोर्टात एकनाथ शिंदे शिवसेना पुरती उघडी पडल्याचं यावेळी जाणून आलं. मित्रांनो, या सुनावणीमध्ये उद्धव ठाकरेंच्या कार्यकारिणीमध्ये 13 पैकी 9 सदस्य निवडून आले होते. ते सगळेच्या सगळे उद्धव ठाकरेंच्या बाजूने होते. 25 लाख पदाधिकाऱ्यांची शपथपत्र उद्धव ठाकरेंच्या बाजूने होती. मग लोकसेवा केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निकाल एकनाथ शिंदेच्या बाजूने दिला कसा, असा प्रश्न उपस्थित केला.